रंग अनोख्या नात्याचे भाग 3. पण आमच्या मनात दुसरेच कोणीतरी असेल तर? माफ करा, पण मग तुम्ही हा विचार आधीच करायला हवा होता. आता लग्न मोडले तरी आमच्यावरचा डाग पुसला जाणार नाही. त्यापेक्षा मांडवात लग्न मोडले असते तर एक वेळ बरे नव्हते का? इतके बोलून आनंदी बाहेर निघून गेली आणि आई साहेब आत आल्या. बसा विकास, थोडे बोलायचे होते. विकासरावांच्या जवळ बसत आईसाहेब म्हणाल्या, राव, जे आपल्या नशिबात असेल ते होणारच. आणि आपल्यासाठी जे योग्य तेच नशिबात असते ना. तुम्ही आमच्या आणि यशवंतरावांच्या तालमीत तयार झालात. बऱ्या वाईटाची उत्तम जाण आहे तुम्हाला. आता तुमचे मन शहरात रमत नाही. शेती व्यवसायासाठी इथेच राहायचे म्हणतात. तर त्या श्रावणीबाई तुमच्या संगतीने कायमच्या राहतील का इथे? त्यांचा जीव गावात रमायचा नाही. त्या मोठ्या माडण का काय म्हणतात ते, त्या इथे राहायला तयार व्हायच्या नाहीत. खरं तर तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्हाला दुखवायचे नाही म्हणून आम्ही तुमच्या आणि श्रावणीबाईंच्या लग्नाला होकार दिला. पण आता नशिबाचे फासे वेगळेच पडले. म्हणून पदरी पडले ते सुख मानून आनंदी सोबत सुखाने संसार करा. जुनं सगळं विसरून. आम्हाला माहीत आहे हे सारं सोपं नाही. तरीही भावनिक होऊन निर्णय न घेता व्यवहाराने विचार करा आणि निर्णय घ्या. आनंदीबाई चांगल्या आहेत. सून म्हणून या घरासाठी योग्य आहेत आणि तुमची पत्नी म्हणूनही. शेवटी निर्णय तुमचा. इतके बोलून लक्ष्मीबाई काम खोळंबल्याने निघून गेल्या. आईसाहेब म्हणतात तेही खरेच. विकासरावांची द्विधा मनस्थिती झाली. आनंदी पत्नी तर श्रावणी प्रेयसी. त्यांचे मन क्षणात श्रावणीकडे धाव घेत होते तर झालेले लग्न मोडणे त्यांच्या संस्कारात बसत नव्हते. रात्री न जेवताच विकासराव एकटेच घराबाहेर पडले. बाहेर येताच गार वाऱ्याच्या झुळकेने त्यांना बरे वाटले. वाड्याभोवतालची शेती डौलात स्तब्ध उभी होती. मधूनच येणारा रातकिड्यांचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. वर आभाळात चमकणाऱ्या चांदण्या चंद्राच्या साक्षीने मजेत विहरत होत्या. दूर गावात लकलकणारे दिवे एक वेगळाच आभास निर्माण करत होते. क्षणातच विकास एका वेगळ्या दुनियेत गेले, सारं काही विसरून. खरंच, किती सौंदर्य आहे इथे. शहरातला गोंगाट, धावपळ नको वाटते. त्यापेक्षा इथली मातीच बरी. विपुल निसर्ग संपदा, मुबलक पाणी, निरनिराळे पक्षी, दूध दुभती जनावरे आपलीच वाटतात. खरा आनंद तर इथेच आहे. आनंद. आनंदी? ती काय करत असेल यावेळी? तिचा विचार मनात येताच विकासराव किंचितसे हसले स्वतःशीच. मनाने कौल दिला. आईसाहेब म्हणतात तेच खरे. आमचे श्रावणीवर प्रेम होते की नाही माहीत नाही, की फक्त आकर्षण होते. त्याशिवाय आम्ही लग्नाला उभे राहिलोच नसतो. आमच्या आम्हालाच आश्चर्य वाटते. आमचे आणि श्रावणीचे एकमेकांवर जीवापड प्रेम आहे असेच समजत होतो आम्ही. पण कदाचित तिलाही भुरळ पडली असेल आमच्या श्रीमंतीची दिसण्याची. ती कायमची राहायला तयार व्हायची नाही इथे. आनंदीसारखी गोड मुलगी आमची पत्नी. खरं तर तिचं लग्न विशालरावांच्या सोबत व्हायचं. पण म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. आमचे दादासाहेब हे मान्य करतील आणि आनंदीला हे लग्न मान्य आहे. तेही साहजिकच आहे. आपलं झालेलं लग्न मोडणं म्हणजे कुठल्याही मुलीसाठी सुखकारक गोष्ट नक्कीच नाही. हा निर्णय आधी आईसाहेबांना सांगू, मग दादासाहेबांना समजावू. श्रावणी आता काही समजवण्याच्या मनस्थितीत नक्कीच नाही. विकास. जानकीच्या आवाजाने विकासरावांची तंद्री मोडली. आम्ही उद्या निघावं म्हणतो. प्रतापरावाने सासूबाई न्यायला येतील. मग त्यांच्यासोबतच निघू. पोक्तपणे बोलणाऱ्या जानकीला पाहून विकास विचारात पडले. वर्षभरापूर्वी यांच्या लग्नात दादासाहेबांनी असाच गोंधळ घातला होता. पहिले लग्न त्यांच्यामुळेच मोडले. आबांना किती त्रास झाला याचा. सगळे माहीत असूनही प्रतापरावांनी त्यांना मागणी घातली आणि जानकीबाईंचे लग्न झाले. त्यांच्या सासरची माणसे चांगली आहेत म्हणून ठीक. विकास, येत आहे ना? जानकी अजूनही ताटकळतच तिथेच थांबली होती.
जाता जाता विकासने जानकीच्या खांद्यावर मायाने हात ठेवला. जानकी, प्रतापराव कसे आहेत? म्हणजे वागायला, बोलायला ठीक आहेत ना? आमची भेट नाही झाली कधी फारशी, म्हणून विचारत आहोत. सासरी सगळं छान आहे, म्हणाल तर उत्तमच. आणि प्रतापरावही स्वभावाने छान आहेत, जानकी लाजत म्हणाली. इतक्यात रखमा गडबडीने धावत आली. राव, आनंदीबाई! भीतीने रखमाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. हे ऐकून जानकी आत पळाली आणि तिच्या मागोमाग विकासरावही. रखमा, आई आणि आबा कुठे आहेत? घाबरलेली जानकी निपचित पडलेल्या आनंदीकडे पाहत म्हणाली. ते मागल्या दरवाजेनं शेताकडे गेल्यात. मी मोठा आवाज झाला म्हणून धावत आले तर आनंदीबाई जिन्यावरून खाली पडताना दिसल्या. सावरायला गेले तर काही कळायच्या आतच खाली आल्या, म्हणून तुम्हाला बोलवायला आले जी. इतक्यात विकासराव डॉक्टर साहेबांना घेऊन आले. आनंदीला तपासून ते म्हणाले, तसं काही फारसं काळजीचं कारण नाही. कदाचित तोल गेला असेल आणि आपण उंचावरून खाली पडू या भीतीने बेशुद्ध झाल्या आहेत. मुक्का मार लागल्याने पाय थोडा दुखावल्यासारखा वाटतो. पण मी औषध लिहून देतो, ती वेळेवर द्या त्यांना. असे म्हणत डॉक्टर तिथेच बसून राहिले. थोड्याच वेळात आनंदीने हळूहळू आपले डोळे उघडले. पूर्णपणे शुद्धीत आल्यावर तिला जाणवलं, अंग कमालीचं ठणकतंय आपलं. होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर उमटल्या. डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासून औषधं दिली आणि उद्या येतो म्हणून ते निघून गेले. तेवढ्यात आईसाहेब आल्याने विकासराव चटकन उठून खोलीबाहेर गेले. आनंदी, ठीक आहात ना? आईसाहेब आल्याने आनंदी उठायचा प्रयत्न करू लागली, पण पाठीत कळ असह्य झाल्याने पुन्हा झोपून राहिली. लक्ष्मीबाई आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच कितीतरी वेळ बसून राहिल्या. तिला झोप लागली तशा बाहेर येऊन त्यांनी रखमाला हाक मारली. रखमा, आनंदी पडल्या कशा काय? ते आपलं, म्या तर पडताना पाहिलं जी, बाकी काही माहीत नाही मला. रखमा मान खाली घालून म्हणाली. इकडे दादासाहेब आनंदीच्या खोलीत शिरले आणि तिला उठवायचा प्रयत्न करू लागले. आवाजाने जाग्या झालेल्या आनंदीला दादासाहेबांना समोर पाहून भीतीने घाम फुटला. ती कितीतरी मोठ्याने ओरडली, आईसाहेब! त्या हाकेसरशी लक्ष्मीबाई गडबडीने धावत आल्या. काय करता हे विशाल, सोडा त्यांना. लक्ष्मीबाईंनी विशालरावांना मोठ्या प्रयत्नांनी बाजूला केलं आणि घाबरून आनंदी त्यांच्या कुशीत शिरली. आम्हीच आम्हीच ढकललं यांना खाली. आमच्याशी बोलायला तयार नव्हत्या या. मग आमचा राग अनावर झाला आणि आमचा थोडा धक्का बसला यांना, इतकंच. कुत्सितपणे हसत दादासाहेब म्हणाले आणि जवळच्या खुर्चीचा आधार घेत तिथेच बसले. त्यांना धड उभा राहताही येत नव्हतं. इतक्यात नुकत्याच आलेल्या यशवंतरावांनी विशालरावांना रागारागाने ओढत बाहेर नेलं आणि गार पाण्याची घागर त्यांच्या डोक्यावर ओतली. अजून काय काय पाहायला लावणार आहात तुम्ही विशालराव? ही असली अवलाद पोटी असण्यापेक्षा आम्ही निपुत्रिक राहिलो असतो तर फार बरे झाले असते. परत जर आनंदीच्या वाटेला जाल तर याद राखा, आम्ही विसरून जाऊ तुम्ही आमचे ज्येष्ठ चिरंजीव आहात आणि या घरातून धक्के मारून बेइज्जतीने बाहेर काढू तुम्हाला. अरे तुमच्यापेक्षा विकासराव बरे, लहान असून सांभाळून घेतलंय त्यांनी आजवर तुम्हाला. थोडी तरी जाण ठेवा. आणि ही असली थेर या क्षणापासून बंद व्हायला हवीत, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. ह्या त्या विकासने आमचं जीणं हराम केलंय आहे. बघावं तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी विकासचं नाव. लहान म्हणून त्यांना डोक्यावर बसवलं आहे सर्वांनी. सारं काही त्यांच्या मनासारखं व्हायलाच हवं. आमची आनंदी दुरावली आमच्यापासून त्यांच्याचमुळे. म्हणे आम्ही शुद्धीत नव्हतो, म्हणून काय आमच्या जागी हे उभे राहणार? यांना बघूनच घेतो हे नक्की. जाणाऱ्या आबांकडे पाहत विशाल दात ओठ खात मनात सरफडत होते. मध्यरात्री विकासराव आनंदीच्या खोलीत डोकावले. आईसाहेबांच्या जवळ ती शांतपणे झोपली होती. टक लावून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना
विकासरावांना कसे तरीच झाले. दादासाहेबांमुळे यांना काय काय सहन करावं लागणार आहे. पण आता नाही. उद्या सकाळीच दादासाहेबांना सारं काही सांगून टाकू. तर इकडे विकासरावांची पाठ वळताच आनंदीने हळूच आपले डोळे उघडले. सकाळी प्रतापराव आणि त्यांच्या आई रुक्मिणीबाईंच्या येण्याने वाड्यात एकच धांदल उडाली. कालच्या प्रकारामुळे रात्री जागरण झाल्याने सगळेच उशिरा उठलेले. आवरायच्या गडबडीत सारे विसरूनच गेले. प्रतापराव आणि त्यांच्या आई जानकीला न्यायला येणार आहेत. त्यांच्या येण्याने वाड्यात गडबड उडाली. लक्ष्मीबाई त्यांच्या सरबराईत गुंतल्या. त्यामुळे आनंदीजवळ बसायला कोणीच नसल्याने रुक्मिणीबाई तिच्या खोलीत गेल्या. आनंदी नुकतीच जागी झाली होती. कालपेक्षा तिला आज खूपच बरं वाटत होतं. रुक्मिणीबाईंना पाहताच ती हळूहळू उठून बसली. रुक्मिणीबाई प्रेमाने तिची विचारपूस करत बराच वेळ तिथे बसून राहिल्या. तर प्रतापरावही आनंदीची चौकशी करून गेले. काही वेळातच प्रतापरावांची आणि विकासची छान मैत्री झाली. कालच्या प्रकारामुळे तणावपूर्ण बनलेले वातावरण प्रतापरावांच्या उमद्या स्वभावामुळे एकदमच निवळले. दुपारी हसत खेळत जेवण पार पडली. तसे प्रतापरावांना जाण्याचे वेध लागले. ते जानकीला गडबड करू लागले. पण माहेरून जानकीचा पाय निघत नव्हता. ती जड पावलांनी आनंदीचा साऱ्यांचा निरोप घेऊन जायला निघाली. जाताना प्रतापराव विकासरावांना प्रेमभराने मिठी मारत म्हणाले, राव, तुमचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे माहीत आहे आम्हाला. मगाशी सर्वांसमोर मुद्दामच आम्ही हा विषय टाळला. पण जाता जाता इतकेच सांगतो, त्या श्रावणीसाठी वहिनींना अंतर देऊ नका. आम्हाला त्याच योग्य वाटतात तुमच्यासाठी. जानकी आपल्या सासरी गेल्याने आनंदी एकटी पडली. त्यांना बरं वाटेपर्यंत या विषयावर काहीच बोलायचे नाही असे ठरवून विकासरावांनी आपल्या व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले. गाईच्या शेणापासून विविध प्रकारची उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय त्यांना अजून वाढवायचा होता. दादासाहेबांनी यात लक्ष घातले असते तर अवकाळ आलेल्या या व्यवसायाची भरभराट नक्कीच झाली असते. आबा आता वयानुसार तसे थकले. शिवाय व्यवसायाबरोबरच शेतीकडे लक्ष देणे गरजेचे होते. आपसुकच व्यवसायाकडे त्यांचे थोडे दुर्लक्ष झाले. शहरात शिकून नोकरी करून आलेल्या विकासरावांनी याकडे लक्ष देण्याचे ठरवले. 2 दिवसांनी अचानक विठू आणि नर्मदा आल्याचे पाहून आनंदीला खूप आनंद झाला. नर्मदेच्या गळ्यात पडून ती स्फुंदत राहिली खूप वेळ. आनंदीची ही अशी अवस्था पाहून नर्मदेला गलबलून आलं. लक्ष्मीबाईंकडे नर्मदेनं आनंदीला आपल्या घरी माहेरी नेण्याची परवानगी मागितली. मात्र अजून देवदर्शन देवीची ओटी भरणं व्हायचं होतं. पण रीतीनुसार 5 परतवणीसाठी आनंदीने माहेरी जाणे रास्तच होते. शिवाय विकासरावही कामासाठी शहरात गेले होते आणि आधी आनंदीची तब्येत सुधारणे महत्वाचे होते. मग आईसाहेबांनी परवानगी दिली आणि आनंदी आपल्या माहेरी आली. विकासराव आज आनंदीला आपल्या मनातले सारे काही सांगणार होते. म्हणून काम आटपून ते गडबडीने गावी आले. पण आनंदी माहेरी गेल्याने आपलं गुपित मनातच ठेवण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता. माहेरी येताच आनंदीला खूप बरे वाटले. आई आजीकडून लाड करून घेण्यात, मैत्रिणींच्या घोळक्यात तिचे 4 दिवस कधी निघून गेले तिलाच कळले नाही. त्यामुळे तिची तब्येतही आणखी सुधारली. पण राहून राहून तिला विकासरावांची आठवण बेचैन करत होती. लक्ष्मीपूजेला आपले नाव घेणारे, डॉक्टरांची म्हणणे अस्वस्थ होऊन ऐकणारे, मध्यरात्री खोलीत येऊन डोकावून आपल्याकडे टक लावून पाहणारे आणि आमच्या मनात दुसरेच कोणीतरी असले तर असे म्हणणारे विकास, नक्की त्यांच्या मनात काय आहे हे कळतच नाही. गेल्या 2-3 दिवसात त्यांना धड पाहिले देखील नाही. मग बोलणे तर दूरचीच गोष्ट. त्यांना आठवण येत असेल का आपली, की त्यांच्या मनात दुसरेच कोणी? विचार करत करत आनंदीला कधी झोप लागली कळालेच नाही. इकडे विकासरावांची अवस्थाही वेगळीच झाली होती. आनंदीची आठवण त्यांना अस्वस्थ करत होती. तिला न्यायला जावे तर आईसाहेब आणि आनंदीच्या माहेरची मंडळी काय म्हणते. 4च दिवस झाले तोपर्यंत तर
जावे लगेच न्यायला आले आपल्या बायकोला. छे, किती कानकोंडे होईल आपल्याला. शिवाय आपण आनंदीला आपल्या मनातले सांगितलेच नाही अजून. तिलाही आपली आठवण येत असेल का? काय विचार करत असेल ती आपल्या बाबतीत? आपल्या विचारातच विकास झोपी गेले. क्रमशः आनंदी आणि विकास एकमेकांबद्दलच्या आपल्या भावना सांगू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. लेखिका सायली जोशी. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.